नमस्कार मित्रांनो, परमात्मा कधीही कोणत्याही माणसाचे भाग्य लिहून पाठवत नाही। भाग्य हे दगडावर कोरलेल्या रेषेसारखे नसते। खरं तर आपली विचार करण्याची पद्धत, आपली बोलण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कर्मे दररोज प्रत्येक क्षणी आपले भाग्य स्वतः घडवत असतात। म्हणूनच म्हटलं जातं, जसे विचार कराल तसेच मिळेल आणि तसं तुम्ही बनाल। मित्रांनो, आजचा हा ज्योतिषीय कार्यक्रम तुमच्या सक्ती येणाऱ्या कमेंट्सवर आधारित आहे। खूप दिवसांपासून तुम्ही एकच गोष्ट विचारत होतात की आम्हाला आमची रास माहीत नाही किंवा आम्हाला नावाच्या आधारे भविष्य जाणून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, ही गोष्ट पूर्णपणे बरोबर आहे, कारण ज्या नावाने तुमची ओळख आहे, ज्या नावाने तुम्हाला हाक मारली जाते, तेच नाव तुमची ऊर्जा, तुमचा स्वभाव आणि तुमचं भाग्य दर्शवत असते। म्हणूनच आज आपण आर नावाने सुरू होणाऱ्या लोकांबद्दल चर्चा करणार आहोत। तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री, जर तुमच्या नावाचे पहिलं अक्षर आर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज मी तुम्हाला 2026 सालाबाबत फक्त वरवरची माहिती देणार नाही, तर प्रत्येक घटक जोडून सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। कोठे मोठे बदल होणार आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला सावध करू शकतात आणि कोणत्या अशा संधी आहेत जिथे एक योग्य निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो। जर तुमचं नाव आरने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जरी तुमचं नाव आरने सुरू होत नसलं तरी तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये किंवा जवळच्या व्यक्तींपैकी कोणाचं नाव आरने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांना वेळेत चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवू शकते। मित्रांनो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी आर नावाच्या लोकांसाठी 2026 मध्ये अत्यंत प्रभावी ठरणारे काही उपायही सांगणार आहे। आता मी तुम्हाला ग्रहांच्या गोचरानुसार समजावून सांगणार आहे की 2026 वर्ष तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहे। पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, जय शनिदेव, जय शनी महाराज, आणि व्हिडिओला एक लाईक देऊन चॅनेल सबस्क्राईब करा। आता लक्ष देऊन समजून घ्या। जर आपण आर नावाच्या ऊर्जेच्या दृष्टीने पाहिले तर 2026 मध्ये तुमच्या भाग्यस्थानी गुरूंचा एक विशेष गोचर होणार आहे। हेच गुरु जूनच्या सुमारास तुमच्या 10व्या भावात प्रवेश करतील। आणि मित्रांनो, 10वा भाव म्हणजे करिअर, प्रतिष्ठा आणि आयुष्याची दिशा। सुरुवातीला तुमच्या 3ऱ्या भावात सूर्य आणि मंगळाची स्थिती बनेल। हे ग्रह दर महिन्याला बदलत राहतील, पण त्यांची सुरुवात तुमच्या धैर्य, निर्णय क्षमता आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करेल। संपूर्ण वर्ष राहू तुमच्या 5व्या भावात राहील, जो बुद्धी, प्रेम, संतती आणि सर्जनशील विचारांचा भाव आहे। शनी तुमच्या 6व्या भावात स्थित राहील, जो संघर्ष, कर्ज, शत्रू आणि मानसिक तणावाशी संबंधित असतो। आणि केतू तुमच्या 11व्या भावात राहील, जो लाभ, संपर्क आणि इच्छापूर्तीचा भाव आहे। आता मित्रांनो, या सर्व ग्रहस्थितींचा आर नावाच्या लोकांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे, कोठे फायदा आहे आणि कोठे धोका आहे, हे मी तुम्हाला पुढे एक-एक करून अतिशय काळजीपूर्वक समजावून सांगणार आहे। म्हणून इथून पुढे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। सर्वप्रथम आपण बोलूया तुमच्या प्रेमजीवनाबद्दल। त्यानंतर करिअर, शिक्षण, प्रगती अशा सर्व गोष्टी एकत्र जोडून समजून घेऊ। आता लक्ष देऊन ऐका। तुमच्या 5व्या भावात राहूची स्थिती आहे। आणि इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। जोपर्यंत गुरूंची दृष्टी तुमच्या 5व्या भावावर आहे, म्हणजे साधारण मे-जूनपर्यंत, तोपर्यंत तुमचं प्रेमजीवन बऱ्याच अंशी संतुलित राहील। पण जसं गुरूंची दृष्टी 5व्या भावातून हटेल, त्यानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय छोट्या छोट्या गोष्टींवर वाद, विनाकारण भांडण, अचानक मूड स्विंग आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात। इतकंच नाही तर तुम्ही स्वतःही किरकोळ गोष्टींवर हट्ट धरू शकता आणि समोरचा व्यक्तीही तसाच भावनिक प्रतिसाद देऊ शकतो। परिणाम काय होईल, अतिशय लहान गोष्टी मोठ्या समस्यांमध्ये बदलू शकतात। विशेषतः जून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या बाबतीत तुम्हाला अत्यंत सावध राहावं लागेल। आर नावाच्या लोकांनी ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नये। आता पुढे जाऊया मित्रांनो,
आणि इथे मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छितो. तुम्ही गोंधळात पडू नका. जे विद्यार्थी आहेत, तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात ते मध्येच सोडण्याचा किंवा बदलण्याचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात जी योजना चालू आहे, जे ध्येय तुम्ही निवडलं आहे, त्यावर ठाम राहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण मित्रांनो, जेव्हा राहू 5व्या भावात असतो तेव्हा असं होतं की समजा तुम्ही MBA, MCOM, CA किंवा कोणताही प्रोफेशनल कोर्स करत आहात आणि कुणी एक जरी काही बोललं तरी तुम्ही लगेच विचार करू लागता की तो खरंच बरोबर तर बोलत नाही ना, कुठे मी चुकीच्या दिशेने तर जात नाही ना, असा विचार मनात येऊ लागतो. म्हणजेच स्वतःच्या मनातच गोंधळ निर्माण होतो. राहू 5व्या भावात असताना सर्वात जास्त मानसिक गोंधळ निर्माण करतो, विशेषतः शिक्षण आणि निर्णयांमध्ये. आणि 2026 मध्ये नावाच्या लोकांसोबत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो. म्हणून तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे काही सुरू केलं आहे ते पूर्ण करा. अर्ध्या वाटेत डगमगू नका. आता मित्रांनो, काही अतिशय सकारात्मक घटकांकडे वळूया. सुरुवातीला मे महिन्याच्या अखेरपर्यंत गुरु तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच 9व्या भावात असतील. आणि मित्रांनो, गुरूंच्या 9व्या भावात असणं हे अत्यंत उत्तम स्थान मानलं जातं. ही स्थिती तुमचं भाग्य मजबूत करते, उच्च शिक्षणात साथ देते आणि तुमच्या निर्णयांना योग्य दिशा देते. विशेषतः या काळात तुमच्या वडिलांशी नातं अधिक चांगलं होऊ शकतं. जर तुमच्या वडिलांचा एखादा व्यवसाय असेल आणि तुम्हीही त्यात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सहभागी असाल किंवा तुमच्यात भागीदारी असेल, तर 2026च्या सुरुवातीला हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय जर तुम्ही कोणतीही नवीन गुंतवणूक, शेअर खरेदी विक्री, ट्रेडिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित काम करण्याचा विचार करत असाल, तर गुरूंची ही स्थिती तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते. म्हणजेच जिथे एका बाजूला गोंधळापासून दूर राहण्याची गरज आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला योग्य दिशेने उचललेलं पाऊल तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकते. पुढे आणखीही महत्त्वाचे संकेत आहेत, म्हणून इथून पुढे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता मित्रांनो, 2026 साली गुरूंचे 9व्या भावात असणे आणि तिथून 5व्या भावावर दृष्टी टाकणे हे नावाच्या लोकांसाठी एक मोठा संकेत देते. जर तुम्ही विवाहित असाल तर हा काळ कुटुंब नियोजनासाठी खूपच अनुकूल दिसतो. माझा सल्ला असा आहे की या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही या विचाराने पुढे जा, कारण पुढे जाऊन जेव्हा गुरु तुमच्या कुंडलीतील दुसऱ्या भावाकडे पाहू लागतील, जो कुटुंब, वंश आणि स्थैर्याचा भाव आहे, तेव्हा हा संकेत आणखीच मजबूत होतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की जून 2026 नंतर आणि एकूणच संपूर्ण 2026 वर्ष नावाच्या लोकांसाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक दिसत आहे. आता इथे एक अतिशय खोल गोष्ट लक्ष देऊन समजून घ्या. जेव्हा गुरु तुमच्या लग्नावर म्हणजेच पहिल्या भावावर दृष्टी टाकतात आणि तिथून आपली पंचदृष्टी तुमच्या नावाच्या ऊर्जेवर टाकतात, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो अंतर्गत परिपक्वता. 2026 साली तुमच्याकडून एखादी चूक झालीच तरी तुम्ही ती दुर्लक्षित करणार नाही. उलट तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल, कुठे माझ्याकडून काही चुकलं तर नाही ना, आणि जर चुकलं असेल तर ते मी सुधारू शकतो. ही भावना तुमच्यात निर्माण होईल. गरज पडली तर तुम्ही सॉरी म्हणायलाही मागे हटणार नाही. कारण गुरूंची लग्नावरची दृष्टी माणसाला नम्र बनवते. आणि जेव्हा गुरु पहिल्या भावाकडे पाहतात तेव्हा व्यक्ती आपोआप आध्यात्मिकतेकडे वळू लागते. जर तुम्ही कोणतंही अपारंपरिक किंवा चुकीच्या दिशेचं काम करत असाल तर ते सोडण्याची इच्छा निर्माण होईल. म्हणजेच जे चुकीचं आहे ते सुधारण्याचा प्रयत्न आणि जे योग्य आहे ते स्वीकारण्याची तयारी, हा संकेत तार नावाच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. जून 2026 मध्ये जसेच गुरु तुमच्या 10व्या भावात म्हणजेच करिअर भावात प्रवेश करतील, तिथून करिअरची गोष्ट वेगाने बदलू लागते. आता तुम्ही फक्त तेच काम करत राहणार नाही जे आतापर्यंत करत होतात, तर तुमच्या मनात नवनवीन विचार येऊ लागतील. मी काहीतरी अतिरिक्त करू शकतो का?
मी नोकरी बदलावी का, माझ्या कामाची दिशा बदलावी का, किंवा माझ्या करिअरमध्ये एखादा मोठा बदल करावा का, असे विचार येणे अगदी स्वाभाविक असेल आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे. तब्बल 12 वर्षांनंतर गुरु तुमच्या 10व्या भावात गोचर करत असतील. हा गोचर करिअरमध्ये मोठे वळण देणारा ठरतो. इतकंच नाही तर हेच गुरु तुमच्या 4थ्या भावाकडेही दृष्टी टाकतील, ज्याचा अर्थ घराशी संबंधित काम, प्रॉपर्टीचं नूतनीकरण, जमीनमकानाविषयी विचार, प्रॉपर्टी डील किंवा घरपरिवाराशी संबंधित एखादा मोठा निर्णय असा होतो. हे सर्व बदल 2026च्या दुसऱ्या सहामाहीत तुमच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसू शकतात. पण मित्रांनो, प्रत्येक ग्रहस्थितीसोबत एक इशाराही येतो. जेव्हा गुरु तुमच्या 6व्या भावावर दृष्टी टाकू लागतील तेव्हा शत्रूंची संख्या वाढू शकते. 2026च्या मध्यावरून तुमचे विरोधक वाढू शकतात. कदाचित ते तुमच्या समोर थेट काही करू शकणार नाही, पण पाठीमागे तुमच्या विरुद्ध काही ना काही हालचाली करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. म्हणूनच यशाबरोबरच सतर्कता ठेवणंही अत्यंत गरजेचं ठरेल. पुढे आणखीही महत्त्वाचे संकेत आहेत, त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता मित्रांनो, शनीबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी आधीच स्पष्ट करतो. तुमचा शनी 6व्या भावात स्थित आहे. त्यामुळे तुमच्यावर ना 7.5 चालू आहे ना शनीची ढिया. जर तुमच्या मनात याबाबत कुठलाही भीतीचा विचार असेल तर तो इथेच सोडून द्या. आता समजून घ्या शनी काय परिणाम देत आहेत. शनी 6व्या भावात बसून तुमच्या 12व्या भावाकडे दृष्टी टाकत आहेत. ही स्थिती अतिशय स्पष्ट संकेत देते: परदेश प्रवास, दीर्घ प्रवास, मूळ गाव सोडणं, शिक्षण किंवा कामासाठी बाहेर जाणं. जर तुम्ही बराच काळ तुमच्या कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर 2026 हे तार नावाच्या लोकांसाठी अत्यंत उत्तम वर्ष ठरत आहे. हा असा काळ आहे की तुम्ही त्वरित स्थलांतर करू शकता, दीर्घ प्रवास करू शकता किंवा परदेशाशी संबंधित संधींवर काम सुरू करू शकता. कारण इथे 4थ्या भावाचा स्वामी 6व्या भावात बसून 12व्या भावाकडे पाहत आहे. याचा थेट अर्थ असा की घरापासून दूर जाऊन केलेला संघर्ष तुमच्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. परदेशाशी संबंधित योग येथे अतिशय मजबूत दिसत आहेत. याशिवाय मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात येते. शनीची दृष्टी तुमच्या 3ऱ्या भावावरही आहे. याचा अर्थ लहान मोठे प्रवास, ऑनलाईन काम, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील ॲक्टिव्हिटी, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, गेमिंग किंवा कंटेंटशी संबंधित काम, या सर्व क्षेत्रांमध्ये 2026 मध्ये तुमची सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आता एक अतिशय सकारात्मक गोष्ट ऐका. मित्रांनो, जेव्हा शनी 6व्या भावात असतात तेव्हा ते कर्ज, रोग आणि शत्रू या तिन्हींवर नियंत्रण मिळवून देतात. म्हणजे जर तुमच्यावर एखादं जुने कर्ज, लोन किंवा आर्थिक दबाव असेल तर 2026 मध्ये तुम्ही ते फेडण्याच्या दिशेने ठोस प्रयत्न करताना नक्कीच दिसाल. इतकंच नाही, जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात, कोर्ट कचेरीत किंवा कुठल्या गुंत्यात अडकलेले असाल तर मी पूर्ण खात्री देणार नाही, पण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आर नावाच्या लोकांसाठी यातून बाहेर पडण्याची ठोस शक्यता नक्कीच दिसते. आणि जर तुम्ही यातून बाहेर पडलात तर ती तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी गोष्ट ठरेल. आता पुढे जाऊया मित्रांनो. तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळही सक्रिय होणार आहेत. आणि जर आपण सरकारी परीक्षा किंवा सरकारी क्षेत्राबद्दल बोललो तर इथे एक अतिशय चांगला कालखंड तयार होताना दिसतो. ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ सरकारी परीक्षा, शासकीय कामकाज, राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात मंगळ उच्च स्थितीत असतील. मार्च-एप्रिल पूर्वीचा कालावधी तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत आणि सकारात्मक अनुभवू लागाल. आणि ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सरकारी बाबींमध्ये सुमारे 70% यशाचा योग दिसून येतो. आता मित्रांनो, तुम्ही 2026 चे संपूर्ण चित्र समजून घेतलं आहे. पण आता प्रश्न येतो, उपाय काय करायचे? तर लक्ष देऊन ऐका. मी अतिशय अचूक उपाय सांगत आहे.
सर्वप्रथम शुक्राचा बीज मंत्र ओम दद्राद्रौं सह शुक्राय नमः याचा 108 वेळा नियमित जप करा. यासोबत हनुमान चालिसाचा पाठ नक्की करा. शनीसाठी दररोज ओम प्रं प्री प्रौं सह शनैश्चराय नमः याचा 108 वेळा जप करा आणि रोज उगत्या सूर्याला जल अर्पण करा. मित्रांनो, 2026 हे वर्ष फक्त बदल घेऊन येणारं नाही, तर तुमचं आयुष्य कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारं वर्ष आहे. ग्रह मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालायचं की नाही हे तुमच्याच हातात असतं. आज तुम्ही जे निर्णय घ्याल तेच उद्या तुमची ओळख बनतील. म्हणून सावध रहा, आत्मविश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. लक्षात ठेवा, ज्यांनी वेळ ओळखली त्यांचंच नशीब बदललं. पुढचा अध्याय तुमच्याच निर्णयांनी लिहिला जाणार आहे आणि तो अध्याय कसा असेल हे आता पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.